उंदीर मामा हा रोज येत होता पत्र्याच्या खोलीमध्ये आणि राहत होतो त्यात. आणि याचा रोज लुगडी फाडायचा, पांघरूण फाडायचा, कुरतडायचा आणि ज्वारीचे पण 2-3 ठिकी त्यानं फुल्ली धिंगाणा उठवा लागला. आणि ती दिवशी संध्याकाळी उंदीर आतून गेला आला आणि त्याच्या त्या कामानिमित्त चाललाच होता. आणि आमच्या म्हाताऱ्यानं मांजरं 2 होती हे, आणि ते 2 मांजरासनी त्यानं दरवाजाच्या आतमध्ये पत्र्याच्या खोलीमध्ये पत्रा आहे त्यामध्येच आतमध्ये उंदीर गेला का मांजरं आली आणि मांजरं आतमध्ये घेतली, बाहेरनं कडी लावून टाकली. आणि उंदीर आतच. आणि एक आई होती आणि एक मोठं मांजर होतं. आईनं त्या मांजराचं आणि बारक्या मांजरानं मोठ्या मांजरानं दोन्ही मिळून त्यांनी उंदराचं काय केलं, धिंगाणा उठवला. टपूच्या टप्पू उंदीर होता आणि ती उंदीर सगळा धिंगाणा रोज उठवायचा. त्याला काहीच कळना सांगितलेलं हे. आणि ती धिंगाणा उठवत होता. म्हाताऱ्यानं दरवाजाला कडीच लावली आणि उंदराला धिंगाणा उठवला आणि उंदराला मारून बाहेर टाकलं. आणि त्या बारक्या पिल्ल्याने घेऊन गेला आणि मोठे पण गेला. आणि त्यांनी पुढची प्रोसेस तुम्हाला माहीतच झाली असेल, काय केली काय नाही ते त्यांच्या परीने त्यांनी केलं. तसं ह्या दोन्हीमध्ये उंदरा आणि मांजरामध्ये विजयी कोण झालं, उंदीर झाला का मांजर झालं, तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अंतकरणापासून टाळूच्या सांगतो तुम्हाला एक लाईकाने. आणि पुढचं तुम्हाला माहीतच असेल काय करायचं असतं ती, मग तुम्हाला मी सांगत नाही, तुमच्या मनानुसार करू शकता. आणि ते उंदराचं हा प्रश्न चुतड्या करून टाकल्या, पण उंदीर पुन्हा फिरून सुद्धा त्या घरात येणार का नाही काहीच माहीत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण एखाद्या ठिकाणी कितीही जावा जवळ करायचं, एक ना एक दिवस आपल्याच जवळची चुतड्या करायला विसरू शकत नाहीत. जसं की उंदरासारखं. उंदीर कितीही शातीर असू द्या, पण मांजरापुढं उंदराची धार न हो. तिथं चिचुंदरी सुद्धी असू द्या, ती मांजर चिचुंदरीला सुटी देत नाही. आणि मांजर हा तिथं जिथं धावा घेऊन तिथं त्याच्याने ताकदीनं जेवढं ज्यालाच ताकद आहे तेवढी ज्याला ठेवतं. पण उभ्या आयुष्यामध्ये आपण ज्याला तिथं जिथं जाईल तिथं आपण होऊन जातोय. आणि तिथं आपल्याला इग्नोर केलं बघून करतात आणि आपण तिथं होऊन जायचं. हे कुणी सांगितलं माझ्या सहपरिवारामधल्या भावासारख्या दोस्तांनो, कुणी सांगितलं एखाद्या उंदरासारखी आपली जिंदगीच म्हणावं लागेल थोडी कमी, आणि एखाद्या मांजरासारखी मोठी माणसं. आणि तिथं फिरून आपण जायची काही गरज नाही. आपली ज्या ठिकाणी थोड्यासाठी अवकात काढली तिथं तुम्हाला बोलवलं आणि ये बाबा तुला देतो असं असं पैसे, जरी तुझं लाख रुपये जरी आपल्यावर गरज असली, वाईट वेळ आहे म्हणून लाख रुपये जरी देतो म्हणून तिथे फिरून सुद्धा जाऊ नका गड्या. कारण की आपल्या वाईट वेळ बघून मजा घेणाऱ्याने चांगलीच घेतली, फक्त आपल्याला त्याचा अंदाज कळून दिला नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये अंदाज हा ती प्रत्येकाला द्यावा लागतो. आणि अंदाज पूर्ण होण्यासाठी आपण ते उंदरासारखे चितुऱ्या पुढची प्रोसेस मारून टाकली, हे केलं सगळं केलं त्या उंदरासारखं. ती पुढची प्रोसेस तुम्ही होऊन न हो तुम्हाला लगेच कळली त्या काय केलं उंदराचं काय नाही. उंदराला त्याला शेपूट सुद्धा राहून दिलं नसेल. तसं उभ्या आयुष्यामध्ये रस्त्यावरती दरवाजेच्या आतमध्ये काय रडून घ्यायचं ते घ्या, पण बाहेर उपयोग नाही. डोळ्यातलं पाणी दावलेलं, डोळ्यातलं पाणी पुसायला कोण रिकाम नाही. आणि डोळ्यातलं पाणी स्वतः पुसलेलं उपयोग येतं आहे. म्हणून उंदरासारखं आपण काय करायचं आहे ती चुरून करण्याआधी पण मांजरासारखं कोण ना कोण असतं ताणून मारण्यासाठी. तसं तसं मांजरासारखी जिंदगी होण्यापेक्षा मंडळी आपण जिथं आपली जमिनीवरती उभं राहिली म्हणून तर आपण आसमानमध्ये तर उभं राहू शकत नाही. आणि मग राहिले पण पायावर राहिले नाही, हातावरती हात वरती करून बोलावं लागतं. म्हणून पायावरती सांगून कोणाला उपयोग नाही जीवनाची कहाणी. एक गोष्ट कायम राखा लक्षात, आपण कसंही असू, राग जरी आला तर त्या माणसाला आपण जवळ करायचा प्रयत्न करा. किरकिर करून होऊन कायम साथ देतात. आणि ज्यादा किरकिर करणारी उभ्या आयुष्यापर्यंत टिकून राहतात. आणि लय शहाणपणा शिकवणारी उभ्या आयुष्यात आपल्याला उंदरासारखी जिंदगी ती त्यांना पण सुधरून देत नाहीत आणि आपल्याला पण सुधरून देत नाही. दोन्ही कोण मारायचा प्रयत्न करतात, त्यापेक्षा सुधरून राहायचा प्रयत्न करा. मांजर आणि उंदीर ह्याच्यातला विनर कोण झाला, उंदीर झाला का मांजर झाला, विनर मांजरच झाला. ह्यासाठी विनर होण्याच्या आधी स्वतः विनर होण्यासाठी शिका. दुसरी विनर करण्याच्या आधी स्वतःहून विनर व्हा. कारण की विनर होण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरती लढायला शिका. जसं की मांजरासारखं उपयोगी मांजरच आलं, तसं उभ्या विषयामध्ये दुसरी उपयोगी येण्यापेक्षा स्वतः जिथं नाही तिथं काम करून उपयोगी आणायला शिका. कसंही आपले असो, धोंड्यासारखी एक धोंडा असला तर त्या धोंड्याला आपण काय नाही धोंडा
बघितलं तर आपण त्याच्यावर पाय देतो, पण त्या धोंड्याचंच आपण किती कदर करतो, त्याचं दर्शन घेतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये उभं राहिलो त्या धोंड्यावरती मी पाय देऊन आता खाली जमिनीवरती, परंतु ती धोंडाच पुन्हा ज्याला आपण ते नमस्कार घालतो, तसं उभ्या आयुष्यात आपल्याला नमस्कार घालायला राहिली पाहिजे. तो उभ्या आयुष्यात मांजरासारखी जिंदगी आणि उंदरासारखी जिंदगी आपली नाही. आपली अनमोल जिंदगी साखर गोड आहे. उभ्या आयुष्यामध्ये दोन्ही कोण फसण्यापेक्षा जीवन एकदाच आहे, अनमोल होऊन जगायला शिका. कोण काय म्हणतंय, कोण किती काय म्हणत नाही, ह्या याकडे लक्ष देऊन होऊन करू नका, स्वतः करून करायला शिका. जसं की सूर्यासारखं करायचं आहे तर सूर्यासारखं त्याच्यानुसार यायला शिका, दुसऱ्यासारखं येऊ नका. आणि कधीही खरं हा.